ही चालू ह्या चालू आहेत ना आता. हो हो हो. परत ह्या तो ड्रॉ कुठे माझ्या व्हॉट्सॲपवरती मला हे करून दिलं. आहे ना इकडे का हा सुन दे. हॅलो. मैदान क्रमांक 1 वर एंट्रन्सच्या जागी एक इनोवा आहे MH48 झालेला आहे झालेला आहे. SKCC वसई विरार 12वा खेळाडू पाठवून द्यायचा आहे. SKCC वसई विरार 12वा खेळाडू नावं सांगण्यासाठी नावं कळत नाहीयेत. सामन्याला आता होते सुरुवात. दोन संघ हे समोरासमोर खेळताना आपल्याला दिसत आहेत. एका बाजूला संघ आहे SKCC वसई विरार विरुद्ध मेमन CC. षटक क्रमांक पहिलं हाताळणी करता सज्ज झालेला आहे. गोलंदाजी मार्क वरती अथर्व अंकोलेकर. हा एक प्रतिभा संपन्न असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. इंडिया अंडर-19 खेळलेला, मुंबई करता रणजी सामन्यामध्ये देखील स्पर्धेमध्ये देखील खेळलेला हा खेळाडू आहे आणि आज प्रतिनिधित्व करतोय मेमन CC या संघाचं. अगदी चांगल्या प्रकारे या चेंडूला खेळलेला ऑनच्या दिशेला 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीत आणि या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या देखील आपण पाहतोय झालेली आहे धाव फलकावर 2. इथे मात्र बॅकफुटला गेले, हळवारपणे या चेंडूला खेळलं, कुठल्याही प्रकारची धाव नाही. सुयांश शेडगेला आपण पाहतोय. हे देखील एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतं. IPL लखनौ सुपर जायंट्स या संघाकरता याला पाहिलं गेलं होतं. रणजी करता डेब्यूमध्ये 50 धावा ज्यानं बनवल्या होत्या आणि असा खेळाडू आपण पाहतोय. बॅकफुटला गेले, चांगल्या प्रकारे बॅट स्विंग केलं, सरळ पाठवलं चेंडूला सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावांसाठी. काय कमालीचा फटका होता. आखूड टप्प्याचा बॉल होता. त्या बॉलला मात्र ओळखलं फलंदाज सुयांशने आणि चेंडूला पाठवलं मैदानाच्या बाहेर षटकाराच्या स्वरूपात.
5वा बॉल पुन्हा एकदा आपल्या अंदाजामध्ये स्वीप जरूर केलंय स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही चेंडू पर्यंत चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे चौकार 4 धावा अतिशय चांगला बॉल अथर्व पुन्हा एकदा चेंडूला अडवण्याच्या प्रयत्नामध्ये जरूर होते चेंडूपर्यंत पोहोचले नाही तत्पूर्वी क्षेत्ररक्षक तिथे आले चेंडूला अडवलं देखील आणि एक धाव जी आहे ती पाहायला मिळाली आणि या एका धावेने आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती पहिल्या षटकाचा खेळ झाला पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 13 धावा थँक्यू एवढेच धन्यवाद नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्क वरती राकेश प्रभू एक उंच पुरा असा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय पालघरला बिलॉंग करणारा खेळाडू घेवली गावचा अभिमान ज्यानं मात्र या क्रिकेटच्या विश्वामध्ये पदार्पण केलं आणि चांगलं क्रिकेट खेळलं देखील या खेळाडूबद्दल सांगायचं झालं तर मुंबई प्रीमियर लीग या खेळाडूने मात्र गाजवली त्यानंतर लिस्ट एक क्रिकेटर आहे हा डी.वाय. पाटील करता खेळताना त्याला पाहिलं गेलेलं आहे पाहूया षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार राकेश प्रभू पहिलाच बॉल अगदी चांगला होता बॅक फुटला गेलेच हळवारपणे चेंडूला दिशा दिली स्क्वेअर लेगच्या दिशेला अतिशय चांगली फेकी सरळ स्टंप वरती विकेटचं झालं पतन फलंदाज गॉन बॅक टू द डगआउट इथे मात्र घाई केली असं म्हणावं लागेल क्षेत्ररक्षकाची कमालीची फेकी पाहायला मिळाली डायरेक्ट हिट स्टंप वरती पाहायला मिळाला विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं नवीन फलंदाज आता नव्याने दाखल होतोय क्रीजवर भावेश पाटील काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं अगदी सुंदर अशी फेकी यष्ट्यांच्या वरती मात्र पाहायला मिळाली आणि रनआउटच्या माध्यमातून सूर्यांशला माघारी परतवलं नवीन फलंदाज नवीन बॅटर नव्यानं दाखल झालेला आहे क्रीजवर षटकातील पुढील बॉल राकेश घेऊन येतोय पुन्हा एकदा अतिशय चांगला बॉल आखूट टप्पा जरूर होता सॉफ्ट हँडने यावेळेला मात्र या चेंडूला खेळून काढलं एक धाव तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धाव संघ पुढे जात असताना पाहायला मिळाली नवीन फलंदाज प्रज्ञेश दाखल झालेला आहे आराध्य आता स्ट्रायकिंग एंड वरती येतोय षटकातील पुढील बॉल राकेश घेऊन तयार गती परिवर्तन केलं दिशाहीन गोलंदाजी देखील पाहायला मिळाली वाईडच्या स्वरूपामध्ये एक धाव तिथे पाहायला मिळाली सूर्यांशच्या बॅटमधनं धावा या चांगल्या प्रकारे आपल्याला जमताना पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या होत्या राकेशने मात्र पहिल्या चेंडूवरती कमाल केली खेळलं जरूर होतं धाव घेण्याचा मोह त्याला आवरता आला नाही भावेश पाटील स्क्वेअर लेगला उभे होते अतिशय चांगला थ्रो केला आणि रनआउटच्या माध्यमातून सूर्यांशला माघारी परतवलं इथे मात्र वा
अतिशय सुंदरता या फटक्यामध्ये होती. सौंदर्यपूर्ण फटका, चौकार, 4 धावा. चांगला फटका. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 20. 14 बॉल ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न फसलाय. फिल्डर त्याच्या खाली. अतिशय चांगला असा झेल. पुन्हा एकदा जाते. अजून एक विकेट. क्रीजवर नवीन फलंदाज उत्कर्ष राऊत नव्यानं दाखल झालेला आहे क्रीजवरती. हा देखील एक चांगला खेळाडू आहे. माटुंगा जिमखान्याकरता खेळणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आता पाहूया कशा प्रकारे खेळ करेल आपल्या संघाकरिता. सद्यस्थितीला आपण पाहतोय तर 2 गडी बाद झाले आहेत. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 20. अतिशय चांगला बॉल. हळवारपणे चेंडूला खेळून काढला. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव तिथे अर्जित केली गेली आणि या एका धावेने आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. सर या अगोदरच्या ओव्हर मधला आय थिंक एक चेंडू बाकी आहे. राकेशच्या ओव्हर मधला एक चेंडू बाकी आहे आय थिंक. पहिल्या चेंडूवरती आपण रनआउट पाहिला. त्यानंतर 1 रन. त्यानंतर वाईड बॉल. त्यानंतर चौकार आला. त्यानंतर विकेट पाहायला मिळाला आणि त्यानंतर 1 रन. अजूनही एक चेंडू बाकी आहे. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर राकेश प्रभू. अतिशय चांगला बॉल. सन्मान जरूर दिला. डॉट बॉलने इथे झालेली आहे षटकाची समाप्ती. आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून या टायमाला आलेत वसई विकास बँकेचे व्हाईस चेअरमन शिरीष राऊत साहेब आले आहेत. त्यांचे आम्ही हार्दिक स्वागत करत आहेत. त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. दोन षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 21.
नवीन गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेला आहे हिमांशू सिंग. मुंबई रणजी संघाकरता मात्र खेळलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अंडर 23 साइड ऑफ ऍक्शन जर हिमांशूची पाहिली तर रविचंद्रन अश्विन याची आठवण निश्चितपणे झाली. पहिला बॉल अगदी योग्य प्रकारे हाताळलाय. स्ट्रायकिंग एंड वरती आता फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. प्रज्ञेश आहे स्ट्रायकिंग एंड वर. अतिशय चांगला बॉल. बघा ज्या अंदाजामध्ये चेंडूला टाकला त्या अंदाजामध्ये चेंडूला अडवलं देखील, विकेट किपरकडे थ्रो देखील केला. अतिशय चांगला बॉल, चांगली साइड ऑन ऍक्शन आहे. 2 चेंडू झालेले आहेत. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. हिमांशू इथे मात्र पुन्हा एकदा खेळण्यास भाग पाडलं फलंदाजाला. खेळची संधी जरूर झाली होती, परंतु थोडस लांब होतं हिमांशू करता चेंडू पर्यंत पोहोचणं. धाव संख्या आपण पाहतोय, धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 22. डावखुरा बॅटर आहे आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय फील्ड मध्ये बदल. ते मात्र बॅकफुटला गेले. राकेश तिथे आहे, कुठलीही चुकी करणार नाही. विकेटचं झाले पतन, फलंदाजाला माघारी परतावं लागेल. Say thank you. नवीन फलंदाज आपण पाहतायत क्रीज वरती दाखल झालेला आहे धनीत राऊत. हा देखील एक चांगला खेळाडू आहे. अंडर 23 करता मात्र खेळलेला आहे मुंबई करता. मॅन फ्रॉम उमरोळी गावचा खेळाडू, हा देखील पालघरचा खेळाडू आहे. हिमांशूने मात्र आपल्या गोलंदाजीची छाप जरूर सोडली गेली आहे. काय कमालीची गोलंदाजी केली आहे हिमांशूने. पाहूया हिमांशूचा सामना आता धनीत कशा प्रकारे करेल. अगदी चांगला बॉल. बघा फुटवर्कला किती महत्व आहे ते धनीतने मात्र जरूर दाखवलं. पाय पुढे काढला, स्ट्रेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. अगदी चांगला फटका वेगामध्ये खेळला होता आणि गोलंदाज हिमांशूने अडवलं देखील आपल्या फॉलो थ्रू मध्ये या चेंडूला. इथे मात्र पिक केले लेंथला. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक इथे जज करतायत, परंतु थोडस अवघड होतं कारण की चेंडू बराच वर गेला होता. फिल्डर मात्र पोहोचू शकले नाही त्या चेंडू पर्यंत. वसई विकास बँकेचे व्हाईस चेअरमन श्री राऊत साहेब यांना अस्मित राऊत पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करत आहेत. वीरेंद्र पाटील हे स्वागत करत आहेत राऊत साहेबांचं. प्रितेश पाटील आले आहेत आपल्याकडे, त्यांचं पण आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण वीरेंद्र पाटील यांच्यामार्फत त्यांचं स्वागत करत आहोत. एक सामाजिक कार्यकर्ते प्रितेश पाटील. अथर्व पुन्हा येतोय गोलंदाजी मार्कवर. षटकातील पहिला बॉल, अतिशय चांगला चेंडू होता.
बॅक ऑफ द लेंथ या चेंडूला हाताळलं गेलं होतं. फलंदाजाने ते ओळखलं देखील आणि योग्य प्रकारे या चेंडूला खेळलं. या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 24. गडी बाद झालेले 3. आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये गोलंदाजांनी मात्र अडकवलंय असंच म्हणावं लागेल. इथे मात्र चांगला बॉल, सरळ यष्ट्याचा वेध घेणारा क्लीन बोल्ड दांडी गोल. विकेटचं पतन, फलंदाजाला माघारी परतावं लागेल. गॉन. काजळ लावून आले मी आज, असं नका बघू अहो येते मला लाज. केला शृंगार आज घातला असाच, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोरनीशी चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. एसकेसी वसईविराचे आधारस्तंभ आणि जीवदानी पतपेढीचे संचालक श्री विरागराव वर्तक यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी त्यांचं हार्दिक स्वागत करत आहोत. त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना स्वागत करायचं संजय वर्तक यांनी. अथर्वने मात्र आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये कमालीची गोलंदाजी दुसऱ्या बॉलवरती पाहायला मिळाली. विकेटचं पतन झालं. नवीन फलंदाज बादल शेख आता नव्यानं दाखल झालेत क्रीजवर. दनीत आणि बादल या दोन्ही फलंदाजांना आता विचार विनिमय करून खेळावं लागेल. धावांना वेग द्यावा लागेल, कारण की सध्या जर आपण पाहतोय तर 24 धावा धावफलकावरती झाल्यात. गडी बाद झालेले आहेत 4. फर्स्ट स्लिप तैनात केला गेलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. शॉर्ट फाईन लेगला देखील क्षेत्ररक्षक पाहतोय. अतिशय चांगला बॉल. सॉफ्ट हँडने मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळलं. मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने धाव संख्या आपण पाहतोय तर पोहोचलेली आहे धाव फलकावरती 25 वर. या स्पर्धेचं वैशिष्ट्य जर आपण पाहतोय तर इन्व्हिटेशनल प्लेयर्स जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. आमंत्रित खेळाडू पाहायला मिळतात जे राष्ट्रीय पातळीवर खेळलेले आहेत, राज्य पातळीवरती खेळलेले आहेत आणि आज हे सर्व खेळाडू इथे आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. इथे फुलटॉस बॉल चांगल्या प्रकारे या चेंडूला खेळलंय. कव्हरच्या दिशेला खराब क्षेत्ररक्षण. अथर्व मात्र नाराज आहेत आपल्या फिल्डरवरती. चेंडू गेलाय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावांकरिता. अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला. धावसंख्या 29 झाली आहे. धाव फलकावरती पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. त्याच अंदाजामध्ये खेळले. क्षेत्ररक्षक डीप पॉइंट वरनं मात्र कव्हरच्या दिशेला येत आहेत, परंतु चेंडूने बीट केलं. क्षेत्ररक्षक आला. चेंडू गेलाय पुन्हा एकदा बॅक टू बॅक बाउंड्रीज. चौकार 4 धावांकरिता. धन्यवाद. अतिशय चांगला फटका इथे पाहायला मिळाला. फलंदाज धनीत राऊच्या बॅटमधनं. क्षमता आहे या खेळाडूकडे, परंतु त्याकरता तुम्हाला खेळपट्टीवरती उभं राहावं लागेल. चेंडूंना ओळखावं लागेल. धावा जमवाव्या लागतील. इथे मात्र पीक केलंय. पुन्हा एकदा मोठा फटका येण्याची दाट शक्यता. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. शेवटच्या क्षणाला काय होतंय? यस, चेंडू गेलाय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा. क्लोज आता वाईट मानवरती ओके राईट. फोटो काढतो असा होणार ज्याने वातावरण ताईट. मस्त खुशी मध्ये बायको माझी करीन पिलो फाईट. माझा होऊ दे पगार गिफ्ट करतो रिंग लाईट. नको मला चहा खारी आता जेवण करून जाईन. सेलिब्रिटी तू मी तुझा पीए बनून राहीन. येणार सेल्फी साठी क्राऊड मला फील होणार प्राऊड. जाशील इन्स्टावर लाईव्ह आणि मी कमेंट करत पाईन. करीन कष्ट माझ्या पैशाने घेणार मेकअप. धन्यवाद.
पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय सतीश नाना वर्तक स्मृती चषक 2024 मध्ये राकेश प्रभू पुन्हा येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. 4 षटकं आपण पाहिली. 4 षटकांमध्ये 39 धावा धावफलकावरती झाल्या. SKCC वसे विरार या संघाच्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विकेट फॅक्टर जर आपण पाहिलं तर एका मागोमाग एक फलंदाज हे बाद झाले. इथून आता आपण पाहतोय तर धनित आणि बादल आपल्या संघाच्या डावाला सावरत असताना आपण पाहतोय. धनितने आतापर्यंत 6 चेंडू खेळले आहेत आणि 16 धावांचं योगदान देत असताना दिसतोय. राकेश षटकातील पहिला बॉल घेऊन आलाय. हलक्या हाताने चेंडूला खेळलं. गल्लीच्या क्षेत्रामध्ये चेंडूला दिशा दिली. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आले. एक धाव निश्चितपणे पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं भावेश पाटीलचं मी कौतुक करेन. काय कमालीचं त्याने थ्रो केला. प्रज्ञेशला मात्र त्यानं सुयांशला आपण पाहिलं होतं रनआउटच्या माध्यमातून त्यानं तंबूच्या आसऱ्याला पाठवलं. धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 40. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती राकेश टू धनित. दोन्ही पालघर मधील खेळाडू आहेत. आता पाहूया कशा प्रकारे एकमेकांचा सामना करतील. इथे मात्र धनितने पीक केलं या चेंडूला, परंतु क्षेत्ररक्षक तिथे नेमला होता. राकेशने हळूवारपणे खेळलं होतं आणि क्षेत्ररक्षक अगदी योग्य प्रकारे काम करीत असताना विकेटचं झालं पतन. झेलचीच्या माध्यमातून धनितला माघारी परतावा लागेल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. किती मी क्यूट किती गोड किती छान दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. डीजे धन्यवाद. वसई विकास बँकेचे डायरेक्टर सन्माननीय आदरणीय श्री वीरेंद्र राऊत साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. राऊत साहेबांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. रुणाल पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे होत असताना पाहतोय. आणि ही खासियत आहे या स्पर्धेची आलेल्या प्रत्येक प्रमुख मान्यवरांचं स्वागत हे अगदी थाटामाटात दिमाखामध्ये केलं जातं. नवीन फलंदाज हितेश चोरगे दाखल झालेला आहे क्रीजवर. इथे जर आपण पाहतो SKCC वसई संघ जरा अडखळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 गडी बाद झालेले आहेत. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 40. आज आयुष वर्तक दिसत नाहीये या संघामध्ये. मागील 2 वर्षांचा आढावा घेतला तर आयुषला या संघामध्ये खेळताना आपण पाहिलंय. 4.2 षटकांचा खेळ झालेला आहे. धाव संख्या आपण पाहतोय धाव फलकावरती झालेली आहे 40. राकेश प्रभूने मात्र ज्या कामाकरता राकेशला या संघामध्ये बोलवलंय आणि ते काम अगदी चोखपणे बजावत असताना राकेश प्रभू पाहायला मिळतोय. पोलाड या नावानं मात्र या खेळाडूला प्रसिद्धी जरूर मिळाली. यावेळेला मात्र आपण पाहतोय स्वैर मारा पाहायला मिळाला राकेशच्या माध्यमातून. वाईटच्या स्वरूपातनं एक धाव ऍड ऑन होते धाव फलकावरती. धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 41. इथे मात्र फक्त कट केलाय चेंडूला दिशा दिली अगदी वेगामध्ये. थर्ड मॅनच्या दिशेला चेंडू जातोय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावा.
इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना राकेश दिसतोय. सुमित ढेकळे यांना देखील पाहतोय बाहुबली म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं. मागील आठवड्यामध्ये शतक देखील ज्यानं झळकावलं आणि तो खेळाडू देखील आपल्या इन ॲक्शन मध्ये निश्चितपणे पाहायला मिळेल. अतिशय चांगला बॉल अगदी स्टंपला गुंगारा देऊन जाताना पाहायला मिळाला. चेंडूंचा विचार आपण केला तर या षटकातील चेंडू झालेले आहेत 4. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 45. या स्पर्धेची खासियत जर आपण पाहतोय तर स्थानिक खेळाडूंना देखील प्राधान्य दिलं गेलं आहे. 5 इन्व्हिटेशनल खेळाडू आपण आमंत्रित खेळाडू देखील पाहतो. स्थानिक खेळाडूंकरता हा एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे मात्र खोलवर टप्प्यात टाकलेला बॉल यॉर्कर लेनचा वापर कमालीचा बॉल. मागील 2 चेंडू जर आपण पाहिले अतिशय दर्जेदार होते आणि स्थानिक खेळाडूंना एक चांगलं क्रिकेट खेळण्याची संधी जरूर मिळते कारण की हे सर्व खेळाडू जे आहेत हे अनुभवी खेळाडू आहेत. चांगलं क्लब क्रिकेट खेळले आहेत. देश पातळीवरती देखील खेळलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज्य पातळीवरती देखील खेळलेले खेळाडू आहेत. ही चांगली संधी आहे स्थानिक खेळाडूंसाठी. शेवटचा बॉल पुन्हा एकदा बीट केलाय. आश्चर्यचकित होतात राकेश प्रभू. प्रत्येक चेंडू अगदी वैविध्यपूर्ण हाताळला. या डॉट बॉलने आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 5 बाद 45 SKCC वसई विरार संघाची. धन्यवाद. नवीन गोलंदाज आसिफ शेख आलेले आहेत गोलंदाजी मार्कवरती. आज देखील एक याच्याकडे देखील प्रतिभा चांगली आहे. DY पाटील करता मात्र खेळणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. नॅशनल करता देखील आसिफ आपल्याला खेळताना दिसतोय. इथे मात्र बॅकफुटला गेले. चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलं. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1 रन तिथे ऍड ऑन होती फलकावर. दोन चेंडू झालेले आहेत. धावसंख्या जर आपण पाहतोय SKCC वसई विरार या संघाची झालेली आहे धाव फलकावरती 46. बॅकफुटला गेले. पॉइंटच्या दिशेला चेंडूला खेळलं. 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने आपण आता पाहू शकलात तर धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 47. सध्याची सरासरी जर आपण पाहतोय तर 8.55च्या सरासरीने फलंदाजी करताना SKCC वसई विरार हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सरासरी तर चांगली गाठली आहे परंतु विकेट फॅक्टर हा खूप महत्वाचा आहे. इथे ह्या वेळेला मात्र पंचांकडे ताज जरूर मागितली होती लेग बिफोर विकेटसाठी आणि पंचांनी दाखवलं देखील की बॅटला घासून हा चेंडू गेलाय आणि 1 रन तिथे पाहायला मिळाली. या एका धावेच्या सहाय्याने आपण पाहतोय धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावर 48-48. इथे मात्र पुन्हा एकदा उंचावरून खेळण्याचा प्रयत्न. 6वा क्रमांक आपण पाहतोय जातोय विकेट वरती. विकेट पडली जाते. 6 गडी बाद. अथर्वने अतिशय चांगला असा झेल टिपलाय. 6 गडी बाद झालेले आहे. धावसंख्या आता आपण पाहतोय SKCC वसई विरार या संघाची झालेली आहे धाव फलकावर 48 वरती 6.
थँक्यू. आसिफच्या हातामध्ये मात्र कर्णधाराने चेंडू दिला अथर्वने आणि तो चेंडू मात्र ती ओव्हर मात्र आपण पाहतोय यशस्वीपणे पार पडत असताना आसिफ पाहायला मिळतोय. काय कमालीची गोलंदाजी आसिफने आतापर्यंत केली आहे. 5 चेंडू हाताळलेले आहेत, 3 धावा दिल्या आहेत आणि 1 विकेट त्याने संपादित केली आहे. धावा चांगल्या जमलेल्या आहेत परंतु विकेट ह्या खूप महत्वाच्या आहेत. 6 गडी बाद झालेत. पुन्हा एकदा अतिशय चांगला बॉल. इथे क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आले होते. सुमित तिथे बॅकअपला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली अशी फेकी परंतु ओव्हर थ्रो. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू आला नाही. इथे आपण पाहतोय तर षटकाची देखील झालेली आहे समाप्ती. 6 षटकांचा खेळ झालेला आहे. 6 षटकांच्या खेळानंतर SKCC वसई विरार या संघाची धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 6 गडी बाद 50. धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती. आपण पाहतोय 6 षटक आतापर्यंत झालेले आहेत. षटक क्रमांक 7 घेऊन येतोय हिमांशु सिंग. ज्यानं मात्र चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. या अगोदरचं हिमांशुचं षटक आपण पाहिलं, फक्त 2 धावा हिमांशूने त्या षटकामध्ये मोजल्या होत्या. 1 विकेट त्याने प्राप्त केली होती आणि तोच हिमांशू पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. षटकातील पहिला बॉल. अतिशय चांगली गोलंदाजी. ऍक्शन जरूर अश्विन सारखी आहे परंतु गोलंदाजी देखील तितकीच धारदार पाहायला मिळते आहे हिमांशूची. एक्कावन्न धावा या धावफलकावरती झालेल्या आहेत SKCC संघाच्या. षटकातील दुसरा बॉल. बॅकफुटला गेले. चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलाय. चेंडू गेला सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. थँक्यू. इथे मात्र बॅकफुटला गेले हिमांशू. पुन्हा एकदा प्रयत्नात जरूर होते. बघा एक मोठा फटका आला आणि त्यानंतर व्हेरिएशन केलं गोलंदाजाने. झेल घेण्याचा मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न जरूर झाला होता आणि इथे आपण पाहतोय तर 1 धाव पाहायला मिळाली. धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 56. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. पॉइंटच्या दिशेला खेळलं. अतिशय चांगली फेकी सरळ स्टंप वरती. कमालीचं क्षेत्ररक्षण. वा अगदी चांगलं क्षेत्ररक्षण. चांगली अशी फेकी. रनआउटच्या माध्यमातून फलंदाजाला माघारी परतावं लागेल. राहुल तिथे होते. काय कमालीचं क्षेत्ररक्षण, कमालीची फेकी. विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. लड़के तो मारी देती होगी तू दिन में जैसे 36 फिरते हैं मेरे वर्गी और न होनी वे तू मुंडा बिल्कुल देसी है मैं कटरी ना तो सोनी वे मैं फेड अप हो गई हूं मुंडिया मैं फेड अप हो गई हूं मुंडिया सुन के तेरे दुखने वे मैनू काला चश्मा इथे जर आपण पाहतोय तर 6.4 षटकांचा खेळ झालेला आहे. धाव संख्या झाली आहे
धाव फलकावरती 56. काय कमालीचा स्पेल हाताळला हिमांशूने. अथर्वने का निवडलं हिमांशूला तर त्याच्याकडे चांगली गुणवत्ता आहे आणि ती गुणवत्ता त्यानं दाखवली. पुन्हा एकदा चांगला बॉल फॉरवर्ड डिफेन्सच्या माध्यमातून चेंडूला खेळलं गेलं. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळाला. धाव संख्या जर आपण पाहतोय आता पूर्णतः SKCC संघ बॅकफूट वरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आहे या ओव्हर मधील. बॅकफुटला गेले, जरूर चेंडूला खेळला. सुमित तिथे आहेत. 2 धावा मात्र इथे पाहायला मिळाल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 7 षटकांचा खेळ झाला. 7 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 58. सात षटकांचा खेळ झाला. 7 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 58. षटक क्रमांक 8 हाताळणी करता सज्ज झालेले आहेत गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती आसिफ शेख. या अगोदरचं षटक आसिफनं अगदी कमालीचं हाताळलं होतं. 5 धावा मोजल्या होत्या. 1 विकेट त्यानं प्राप्त केली होती. इथून मात्र गोलंदाजीमध्ये फलंदाजांना जखडून ठेवलंय असंच म्हणावं लागेल. अतिशय चांगल्या प्रकारे हळवारपणे चेंडूला खेळलाय. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. एक चांगला फॉर्मॅट आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. T12 फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. 12 ओव्हर पर साइड. हे चांगलं क्रिकेट हे गेली कित्येक वर्ष या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोड मध्ये फलंदाज आहेत. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला चेंडूला खेळलं. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण इथे जरूर झालं आणि एक धाव इथे पाहायला मिळाली. माफ करा, डॉट चेंडू जो आहे तो पाहायला मिळालाय. षटकातील तिसरा बॉल आसिफ घेऊन तयार. आडव्या बॅटने क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथून आता मात्र फलंदाज जाणून आहेत कारण की समोरच्या संघामध्ये देखील जर आपण पाहिलं तर फलंदाज अगदी चांगले आहेत. बॅटिंग साईड चांगली आहे आणि त्याच्याचमुळे एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा मनसुबा हा फलंदाजांचा असेल. इथे मात्र पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तो हलकीशी फ्लाइट इथे मात्र आसिफने जरूर दिली होती. धीम्या गतीने मात्र चेंडूला हाताळलं होतं. एक टर्न जो आहे तो देखील प्राप्त केला होता या अगोदरच्या चेंडूवरती. 59 धावा या झाल्यात धाव फलकावर. इथे मात्र दांडी वाकवली आहे. अतिशय चांगला बॉल. विकेटचं झालं पतन. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. गॉन. नवीन फलंदाज आता नव्यानं दाखल झालेला आहे क्रीज वरती. अक्षय मातले. अक्षय मातले नव्यानं दाखल झालेले आहेत क्रीज वरती. 8 गडी बाद झालेले आहेत. 59 धावा धाव फलकावरती झाल्या आहेत. काय कमालीची गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाने केले. पाच चेंडू झालेले आहेत. आसिफच्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन आसिफ तयार गोलंदाजी मार्क वरती. या ओव्हर मधील लास्ट बॉल घेऊन तयार आसिफ अक्षय साठी. इथून आता मात्र टेम्परामेंट बाळगावं लागेल फलंदाजाला. चांगल्या प्रकारे धावा जमाव्या लागतील कारण की 8 गडी बाद झाल्यात. ते मात्र बॅटची वरची कडा लागली जाते. लॉंग स्टॉपच्या दिशेला चेंडू जातोय. सुमित ढेकळे मात्र पुढे जात आहे चेंडूला उचलण्यासाठी. चेंडूला उचललं देखील.
आणि इथे 2 धावा या पाहायला मिळाल्यात आणि या 2 धावांनी देखील आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. आठ षटकांचा खेळ झाला. 8 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय SKCC वसई विरार या संघाची धावफलकावरती झालेली आहे 61. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. 24 चेंडू बाकी आहेत या सत्रातील. आता या 24 चेंडूंमध्ये किती धावसंख्या उभारली जाईल हे देखील आता पाहणं गरजेचं आहे. अथर्व पुन्हा येतोय गोलंदाजी मार्गवरती. कशा प्रकारे गोलंदाजी अथर्वच्या माध्यमातून हाताळली जाईल आतापर्यंत अथर्वचा स्पेलचा विचार आपण केला. 2 षटकं आपल्या स्पेलमधली हाताळली आहेत. 29 रन दिले आहेत. 1 विकेट त्यानं प्राप्त केलाय आणि तोच अथर्व पुन्हा एकदा आपल्या स्पेलमधली 3री ओव्हर घेऊन येतोय. अतिशय चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण, चांगली अशी फेकी सरळ यष्ट्यांवरती. अक्षय गॉन रन आउटच्या माध्यमातून विकेट. थँक्यू. इथे मात्र एका मागोमाग एक विकेट पडत गेले आणि त्याच कारण धावांचा वेग हा मंदावला गेला. यश चौधरी आता येत आहेत नव्याने क्रीजवर. लेफ्ट हँडेड बॅटर नव्यानं दाखल झालेत यश चौधरी. मॅन फ्रॉम मथाणे सफाळ्याचा हा खेळाडू आहे. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. चांगल्या प्रकारे खेळून काढलं. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद देखील मागितली, परंतु त्याचं उत्तर काही पंचांनी दिलं नाही. त्याचं कारण आपण पाहिलं तर फलंदाजाच्या शरीराला आदळून गेला, त्याचबरोबर बॅटचा संपर्क देखील थोड्या प्रमाणामध्ये झाला होता. षटकातील पुढील बॉल इथे मात्र पिक केलंय. चेंडू चांगल्या प्रकारे खेळलेला आहे मिड विकेटच्या दिशेला. धाव संख्या आपण पाहतोय झालेली आहे धाव फलकावरती 63. षटकातील पुढील बॉल इथे मात्र हळवारपणे पुन्हा एकदा दिशा दिली आहे. गलीच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. पुन्हा एकदा फेकी अगदी योग्य प्रकारे स्टंप वरती झाली आहे. पंचांकडे देखील दाद मागितली आहे, परंतु आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये अगदी योग्य प्रकारे फलंदाज लँड होताना दिसत आहेत.
हॅलो. राकेश प्रभू आलेले आहेत नव्याने गोलंदाजी मार्कवर. मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या सदस्यांना विनंती आहे की आपलं जेवणाचं जे कुपन आहे ते घेऊन जायचं आहे. 12:30ला जेवण चालू होणार आहे. सर्व सदस्यांना विनंती आहे आपल्या मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या स्टेज जवळ यायचं आहे. आपल्या समालोचन कक्षातून जेवणाचं कुपन घेऊन जायचं आहे. एक धाव इथे पाहायला मिळाली आहे. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय SKCC वसई विरार या संघाची झालेली आहे. धाव फलकावरती 64. यश चौधरी आणि केदार राहुल आता आपल्याला पाहायला मिळत आहेत संघाच्या डावाला सावरत असताना. 10वं षटक सुरू आहे. अतिशय काय कमालीची गोलंदाजी केली आहे मेमन CC संघाच्या गोलंदाजांनी. राकेश पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. 2 षटकं आतापर्यंत राकेशने हाताळलेली आहेत. वैयक्तिकरित्या 15 धावा मोजल्यात, 2 विकेट प्राप्त केल्या आहेत. षटकातील पहिला बॉल अतिशय चांगल्या प्रकारे पाहायला मिळाला. डावखुरा बॅटर यश स्ट्रायकिंग एंडवरती आहे आणि त्याचंच कारण फिल्डिंग मध्ये देखील बदल जे आहेत ते केले जात आहेत. इथे मात्र अगदी चांगल्या प्रकारे चेंडूला खेळला. क्षेत्ररक्षण तर अगदी चांगलं झालंय. चांगली अशी फेकी देखील झाली. स्टंप वरती लागला असता तर पुन्हा एक रनआउटच्या माध्यमातून विकेट जाताना पाहायला मिळाला असता, परंतु तसं काही झालं नाही. एक धाव जरूर अर्जित झाली आहे फलंदाजाकडनं आणि या एका धावेच्या माध्यमातून आपण पाहतोय धाव संख्या झाली आहे 65 धावा. शेवटची जोडी आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांचा विचार आता एकच असावा की शेवटच्या ओव्हर्स पर्यंत उभं राहावं, धावा जितक्या जमतील तितक्या जमाव्या. इथे मात्र चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, चेंडू पर्यंत रीच होऊ शकले नाहीत. चांगला स्टॉप, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि या वेळेला मात्र आपण पाहतोय चुकीचं कॉलिंग आणि त्याचंच रूपांतरण आपण पाहतोय रन आउटच्या माध्यमातून. अजून एक फलंदाज होतोय धावबाद. आपण पाहिली पहिलं सत्र पाहिलं SKCC वसई विरार संघाची आणि 66 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 67 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलं. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे देखील आता पाहणं आहे तितकंच गरजेचं.
केला जाईल हे देखील आता पाहणं आहे तितकंच महत्वाचं. इथे आपण पाहतो दुसऱ्या धावाला होते सुरुवात. 67 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरिता आपण पाहू शकला तर 2 फलंदाज हे दाखल झालेले आहेत क्रीजवर. दोन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती आहेत प्रवीण शेट्टी, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहेत शोएब शेख. प्रवीण शेट्टी जर आपण पाहतो हे देखील एक मोठं नाव आहे. सूर्यांश शेडगे षटक क्रमांक पहिला सामना करण्याकरिता तयार फलंदाज प्रवीण. पहिला बॉल अतिशय भन्नाट वेग इथे पाहायला मिळाला सूर्यांशच्या माध्यमातून. प्रवीण शेट्टी आपण पाहतोय सेंट्रल रेल्वे मध्य रेल्वे करता खेळणारा हा खेळाडू आपण पाहतोय. इस्लाम जिमखाना करता देखील आपण पाहतोय खेळाडू स्ट्रायकिंग एंड वरती आहे. त्याच्या समेत त्याचा पार्टनरचा विचार आपण केला. शोएब शेख मुंबई रणजी करता खेळलेत, त्याचबरोबर KKR कोलकाता नाईट रायडर्स करता IPL आणि DY पाटील क्लब करता देखील त्यांना खेळताना आपण पाहिले बऱ्याचदा. या षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. अगदी वेगवान असा हा मारा जरूर केला होता. तितक्याच कलात्मकतेने या चेंडूला खेळलं. बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव पाहायला जरूर मिळाली. क्षेत्ररक्षणाची विरचना जर आपण पाहिली तर पहिला स्लिप आपण पाहू शकला तर तैनात केला गेलेला आहे स्लिपचा फिल्डर. त्यानंतर थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक वाईट आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर
आणि स्क्वेअर लेगला देखील आपण पाहतोय फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर सूर्यांश. अति चांगला बॉल पुल करण्याचा प्रयत्न. एक धाव तिथे पाहायला मिळाली. एका धावेने आपण पाहतोय तर श्री गणेशा होताना जरूर पाहायला मिळाला. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 1. चेंडू आतापर्यंत झालेले आहेत षटकातील 3. 67 धावांचं एक माफक लक्ष हे समोर ठेवण्यात आलं होतं. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे देखील पाहणं आहे तितकंच गरजेचं. नाण्याची एक बाजू आपण पाहिली आहे, दुसरी बाजू देखील पडताळणं आहे तितकंच गरजेचं. षटकातील 4था बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर सूर्यांश शेडगे. इथे आपण पाहतोय बॅकफुटला गेले, चेंडूला दिशा देण्याचं काम केलं. 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या साह्याने आपण पाहू शकला तर धाव संख्या देखील झालेली आहे धाव फलकावरती 2. दुपारचं सत्र आहे, रखरखत ऊन आणि या रखरखत्या उन्हामध्ये रंगणार हे क्रिकेट. षटकातील 5वा बॉल इथे मात्र बॅकफुटला गेले. सन्मानजनक मात्र आपण पाहू शकाल कट केली आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. काय चांगला फटका होता, कटचा शॉट पाहायला मिळाला. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 6 धावा. सूर्यांश पुन्हा एकदा षटकातील शेवटचा बॉल घेऊन तयार. प्रवीण साठी. ते मात्र गती परिवर्तन केलं, बॅकवर्ड पॉइंटला चेंडूला खेळलं परंतु फेक ही योग्य नव्हती. या डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 6. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येतोय प्रज्ञेश. पहिलं षटक आपण पाहिलं, पहिल्या षटकानंतर 6 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. आता पाहूया या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. आता स्ट्रायकिंग एंड वरती आहे शोएब शेख, विकेट कीपर बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मुंबई रणजी करता खेळलेला हा खेळाडू आहे. कोलकाता नाईट रायडर्स करता देखील खेळलेला आहे आणि DY पाटील करता देखील या खेळाडूला आपण खेळताना पाहिलंय. अगदी चांगल्या प्रकारे कव्हरच्या दिशेला चेंडूला पाठवलंय, दिशा दिली. चौकार. 4 धावा. धन्यवाद. या चौकाराच्या साह्याने आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 10. शोएबच्या बॅटमॅननं अगदी कॉपीबुक स्टाईलने मैदानाच्या बाहेर चौकाराच्या स्वरूपात चेंडूला पाठवलं. षटकातील पुढील बॉल वेट अँड वॉच केलं. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळलेला आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक बाउंड्रीज. चौकार. 4 धावा.
डीजे धन्यवाद. अतिशय कमालीचा फटका इथे पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या सहाय्याने धाव संख्या झालेली आहे मेमन सीसी संघाची धाव फलकावरती 14 धावा. काय क्लास बॅटिंग शोएबच्या माध्यमातून पाहायला मिळते. अजून एकदा गॅप मध्ये अजून एक येतो चौकार. 3 बॉल वरती 3-4. डीजे थँक्यू. लागोपाठ 3 बॉल वरती 3 खणखणीत फटके आलेले आहेत शोएबच्या बॅटमधनं. KKR करता खेळलेला हा खेळाडू आहे. मुंबई रणजी संघामध्ये देखील याची वर्णी होती. DY पाटील करता देखील या खेळाडूला खेळताना आपण पाहिलंय आणि आपल्या स्वाभाविक खेळ खेळताना इथे दिसतोय. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र पुन्हा एकदा पीक केलंय क्षेत्ररक्षक. तिथे चेंडू खाली आणि यस शोएबच्या सुंदर अशा खेळीला इथे लागतोय पूर्णविराम. धनित कॅच घेतला त्याचं नाव सांग ना. नवीन फलंदाज नवीन बॅटर नव्यानं दाखल झालेला आहे क्रीजवर. अथर्व अंकोलेकर आता झालेला येतोय क्रीजवरती. इंडिया अंडर 19 खेळलेला हा खेळाडू मुंबई रणजी करता देखील खेळलेला आहे. इथे मात्र पहिल्याच बॉल वरती प्रहार जरूर केलाय. कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडूला अडवण्याकरता पुढे जात आहेत आणि इथे आपण पाहतोय तर स्टॉप जरूर केलाय. 2 धावा अतिशय चांगल्या प्रकारे परिपूर्ण केल्या. तिसराचा देखील कॉल आणि तिसरी धाव देखील इथे पूर्ण केली गेली आहे आणि या 3 धावांच्या मदतीने आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 21 धावा. प्रज्ञेशच्या या षटकामध्ये आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये धावा जरूर आल्या परंतु एक महत्वाची विकेट शोएबचा अडसर त्याने मात्र दूर केलाय. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. कट केलं. काय कमालीचा स्टॉप. पॉपअप झाला होता चेंडू तिथे. इथे आपण पाहू शकलात तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर मेमन सीसी संघाची धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 1 गडी बाद 21 धावा. सोच ना जी
डीजे धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय सतीश नाना वर्तक स्मृती चषक 2024 मध्ये अतिशय सुंदर अशी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. 67 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलं होतं. आता त्या लक्ष्याचा पाठलाग करताना सद्यस्थितीला आपण पाहतोय 2 षटकं झाली आहेत आणि 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झाली आहे मेमन सीसी संघाची 1 गडी बाद 21 धावा. सूर्यांश येतोय गोलंदाजी मार्कवरती. षटकातील पहिला बॉल घेऊन बॅकफुटला गेले. काय कमालीचा कटचा फटका. अप्रतिम क्लास टायमिंग. अथर्वच्या बॅटमधनं खणखणीत षटकार. धन्यवाद. काय कमालीचा फटका. अप्रतिम टायमिंग अथर्वच्या बॅटमधनं पाहायला मिळालं होतं. अतिशय चांगला फटका. धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 27 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. त्याला प्रत्युत्तर दिलं अथर्वने. क्लास कव्हर ड्राईव्ह. चौकार. 4 धावा. धन्यवाद. अथर्वच्या बॅटमधनं काय कमालीचे फटके येत आहेत. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 31 धावा. सूर्यांश जणू काही विकेटच्या शोधामध्ये आहे. त्यामुळे मात्र वेगामध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतायत परंतु त्याला प्रत्युत्तर अगदी चांगल्या प्रकारे अथर्व देतोय. आखूट टप्प्याचा बॉल. इथे गती परिवर्तन केलं. नक्कल चेंडू वापर इथे केला परंतु अथर्वने ते ओळखलं. चेंडूला हळवारपणे खेळून काढलं. 1 धाव ऍड ऑन केली आणि या एका धावेच्या सहाय्याने धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 32 धावा. अजूनही 57 चेंडू बाकी आहेत. 57 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. सत्तावन्न बॉल आणि 35 ची आवश्यकता. पाहूया षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. सूर्यांश. पुन्हा एकदा गती परिवर्तन व्हेरिएशन का जरूर केलं कारण की यावरच्या पहिल्या 2 चेंडूंवरती मात्र आपण पाहिलं होतं अथर्वचं आक्रमण. त्यानंतर सिंगल घेतली. अथर्वने स्ट्राइक रोटेट केली आणि हा आपण पाहतो आता स्ट्रायकिंग एंड वरती आहे प्रवीण. हा देखील एक गुणवान खेळाडू आहे. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार. सूर्यांश प्रवीण साठी. ओ हो भन्नाट वेग. कमालीचा फटका. सूर्यांश षटकातील पुढील बॉल घेऊन तयार. इथे मात्र बॅकफुटला गेले. कट जरूर केलं. तळमळ्यांच्या क्षेत्रामध्ये चेंडू जरूर गेलाय. 1 धाव पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने धाव संख्या आपण पाहतोय तर झालेली आहे धाव फलकावरती 33. या एका धावेने षटकाची देखील झाली आहे समाप्ती. षटकांचा खेळ झालेला आहे 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झाली आहे मेमन सीसी संघाची 33 धावा.
नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं जात आहे. गोलंदाजी मार्क वरती धनीत राऊत येत आहेत बॉलिंग मार्कवर. धाव संख्या आपण पाहतोय झालेली आहे. धाव फलकावरती 33. अजूनही चेंडू बाकी आहे 54 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही मेमन सीसी संघाला 34 धावांची आवश्यकता आहे. आता धनीत कशा प्रकारे गोलंदाजी करतील, विकेट्स मिळवतील का, कारण की विकेट्स आणि डॉट बॉल हे खूप महत्वाचे आहेत. अथर्वचा विचार आपण केला तर अथर्वने 4 चेंडू आतापर्यंत खेळलेले आहेत. 14 वरती नाबाद आहे आणि प्रवीण देखील त्याला चांगली साथ देताना दिसतोय. 9 बॉल मध्ये 6 वरती तो देखील आहे नाबाद. चला धनीत जास्त वेळ घेऊ नका. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती धनीत. पहिला बॉल अतिशय वेगवान हा चेंडू होता. कटचा शॉट तिथे पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, बीट होत आहेत. चेंडू जातोय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. च्या दिशेने मात्र हा चेंडू हाताळला होता. हलकासा स्विंग देखील होता. ते फलंदाजाने ओळखलं. 4 धावा मिळवल्या प्रवीणने आपल्या संघाकरिता. धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 37. आता चेंडू बाकी आहे 53 चेंडू आणि जिंकण्याकरिता 30 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर धनीत. इथे मात्र नक्कल बॉल. अचानक उडलेला हा चेंडू फलंदाजाला मात्र अचंबित जरूर केलं या चेंडूने. धाव संख्या आपण पाहतोय अजूनही स्थिरावलेली आहे 37 वर. 52 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 52 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र पिक केलेल्या लेंथला पिकअप शॉट चांगल्या प्रकारे आउट ऑफ द पार्क. षटकार, 6 धावा. अतिशय चांगला फटका प्रवीणच्या बॅटमधनं आला. पिकअप शॉट जरूर होता हा. या षटकाराच्या साहाय्याने धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 43. 51 चेंडू आता बाकी आहेत आणि 24 धावांची अजूनही आहे मेमन सीसी संघाला आवश्यकता. पुन्हा एकदा चांगला बॉल. अगदी नियंत्रित प्रकारे या फटक्याला खेळलं. 2 फिल्डर तिथे आहेत, जवळ आले होते आणि लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकानं या चेंडूला अडवलं. 1 धाव तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या सहाय्याने धाव संख्या जर आपण पाहतोय तर आता झालेली आहे धाव संख्या धाव फलकावरती 44. 50 चेंडू आणि जिंकण्याकरिता 23 धावांची मेमन सीसी या संघाला आहे आवश्यकता. अथर्व येतोय आता स्ट्रायकिंग एंडवर. अथर्व कशा प्रकारे सामना करेल धनीतचा. 4 चेंडू झालेत. षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज तयार धनीत. गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र पीक केलं शॉट. वा कडक. षटकार, 6 धावा.
षटकारांना आपण पाहतोय 50 धावा झालेल्या आहेत पूर्ण. जिंकण्याकरिता 17 धावांची आहे मेमन सीसी संघाला आवश्यकता. अथर्व काय क्विक इनिंग खेळताना दिसतोय. 5 बॉल खेळले आहेत, 20 वरती आहे नाबाद. आखूड टप्प्याचा बॉल होता, बॅट वरती योग्य प्रकारे आला नाही. मैदानी लगत हा चेंडू जातोय आणि या एका धावेने झाली आहे षटकाची समाप्ती. चार षटकांचा खेळ झालाय. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या मेमन सीसी या संघाची झाली आहे धाव फलकावरती 51, 51 धावा. 2 फलंदाज आपण पाहतोय प्रवीण आणि अथर्व एक चांगली भागीदारी जमवत असताना आपल्याला दिसत आहेत. षटकातील पहिला बॉल, अतिशय चांगला बॉल, पंचांकडे दाद मागितली. हितेश चोरगे आलेले आहेत गोलंदाजी मार्कवरती. 51 धावा या सद्यस्थितीला आपण पाहतोय धाव फलकावरती. 47 चेंडू आणि अवघ्या 16 धावांची आहे अजूनही आवश्यकता. एक धाव इथे पाहायला मिळते अथर्वच्या बॅटमधनं. या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 52, 52 धावा. 15 धावांची अजूनही आहे आवश्यकता. चार 4.2 षटकांचा खेळ झालाय. षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज तयार हितेश. अतिशय चांगला फटका, क्वालिटी फटका, चौकार, 4 धावा. धन्यवाद. प्रवीण देखील आपला दर्जा आता दाखवतोय. प्रवीण 21 वरती नाबाद आहे आणि अथर्व देखील 22 वरती नाबाद आहे. काय कमालीची बॅटिंग. 56 धावा या झाल्या धाव फलकावरती. 11 धावांची आहे अजूनही आवश्यकता. पुन्हा एकदा पीक केलंय लेंथला. ओ हो, लांबच लांब मैदानाच्या बाहेर षटकार. नजरें मिलते ही नजरों से नजरों को चुराए, कैसी ये हया तेरी जो तू पलकों को झुकाए. रब जो धन्यवाद. या षटकारानंतर आपण पाहतोय मेमन सीसी संघाची धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 62. जिंकण्याकरता अजूनही 5 धावांची आहे आवश्यकता. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर होता. इथे आपण पाहतोय तर सामना बरोबरीमध्ये चौकारांना 22च्या माध्यमातून. तू और जो गर्विदा है उसको टाले तू. तेरी झलक शर्फी शिवली नैना मदक बर्फी. थँक्यू. जिंकण्याकरता आपण पाहतोय तर आता फक्त एका धावेची आवश्यकता. 4.5 षटकांमध्ये आपण पाहतोय तर हे एक मोठं रन चेस होताना मेमन सीसी कडनं पाहायला मिळते. 66 धावा धाव फलकावरती झाल्या आणि इथे विजयी फटका येतोय प्रवीण शेट्टीच्या बॅटमधनं आणि या स्पर्धेतील पहिला विजय इथे संपादित केलाय मेमन सीसी संघाने.
आहे